कुजबुज वेदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार. त्यांचा गैरसमज झाला असेल किंवा त्यांना कसली भीती वाटत असेल तर मी ती दूर करायला हवी. माई तुमच्या घरी येऊन गेली आहे, त्या संदर्भात मलाही तुमच्याशी जरा बोलायचं आहे. मी माझ्या परीने तुम्हाला एवढंच सांगू शकतो की तुम्ही घेतलेल्या निर्णयाचा तुम्हाला पुढे अजिबात पश्चाताप होणार नाही. सुमित्राताई, सावरी हो म्हणाली. हो म्हणाली ना. हर्षवर्धनांसारखा जावई लाभणं म्हणजे भाग्यच म्हणायचं. पुढच्या गुरुवारी आसावरी आणि हर्ष यांचं लग्न. देवा, आयुष्यातला प्रत्येक महत्त्वाचा निर्णय घेताना मी तुला सांगितलेलं आहे, तुझ्यावरच्या श्रद्धेमुळे माझा प्रत्येक निर्णय योग्य ठरेलच असा माझा विश्वास असतो. तसाच हाही निर्णय योग्य ठरू दे. लग्न म्हणजे एक नवी सुरुवात असते. या नव्या जगात पाऊल टाकण्याआधी आशीर्वाद दे मला. आपल्या आमंत्रणांची लिस्ट काढायला लागणार आहे. आपल्या खरेदीची लिस्ट. आता आणखीन काय राहिलंय? त्यांच्याकडचं मानपान. हो, ते महत्वाचं. आपण आजच खरेदीसाठी प्रस्थान करावं. मेहंदीसाठी त्या जयाला सुद्धा आपण निरोप धाडूच. सगळी कामं वेळच्या वेळी व्यवस्थित पार पडायला हवी. घराला रंग काढूया नाही? तुला वाटतं गरज आहे? नाही म्हणजे प्रघात आहे म्हणून असा खर्च करण्यापेक्षा तेच पैसे आपण सावरीच्या अकाउंट्स मध्ये टाकले तर. काय गंमत असते ना सुद्धा ते. आपण लग्नासाठी केवढ्या तयाऱ्या करत असतो. रुखवत, पंक्तीतली सजावट. शेवटी काय, नवऱ्याकडच्या मंडळींना नावं ठेवायला जागाच शिल्लक राहू नये म्हणून सगळी धडपड असते झाली. पण आपण पण त्या हर्षवर्धनांना दाखवून दिलं पाहिजे की आपण पण त्यांच्या बरोबरीचे आहोत. करेक्ट. कळू देत हर्षवर्धनांना, हम भी नहीं है कम, कर देंगी दो दो सालियां उनके नाक में दम. सोळांपूरकर आहेत ना, त्यांच्या भावाला बोलवलंच पाहिजे का रे? अरे बोलवायला तर पाहिजे. नाही तो भर लग्नात रे कॉन्ट्रॅक्टरला वाटेल ते प्रश्न. मी सेमिनारला नाही जाऊ शकणार. काय बोलतेस काय तू? हो ना सर, ऍक्च्युली मी रजेचा अर्ज आणलाय. रजेचा अर्ज? माझं लग्न ठरलंय सर, आणि लग्न सेमिनारच्या दिवशीच आहे. त्यामुळे आय एम रिअली सॉरी. माझा अगदी नाईलाजच झालाय. म्हणजे नाईलाजाने लग्न करावं लागतंय? नाही नाही नाही, तसं नाही सर, पण लग्न ठरलं ही फार आनंदाची बातमी दिलीस तू. थँक्यू सर. अगं पण लग्न कुणाशी ठरलंय? हर्षवर्धन भोसले. काय? अगं काय सांगतेस काय तू? चला, आनंद आहे. पण सर सेमिनार. बघतो मी जोशी मॅडमना विचारतो. आणि हे बघ, तू त्याची काळजी करू नकोस ग. अगं त्या समारंभापेक्षा हा समारंभ जास्त महत्वाचा आहे. हॅलो. हाय हर्ष, हाव यू? फाईन. आय होप तू सुद्धा मजेत असशील. तुला काय उत्तर अपेक्षित आहे? मला तुझ्याशिवाय करमत नाही. आय एम मिसिंग यू. आणि जर तुला तसं वाटत असेल तर यू आर ॲब्सोल्युटली राईट. आय एम मिसिंग यू. हर्ष, आपली जवळची व्यक्ती बरोबर नसेल ना तर गर्दीतही आपण एकटेच असतो. आणि जवळच्या माणसांपासून दूर, स्वतःच्याच विचारात. तिथे गेल्यापासून बरंच काही काही सुचायला लागले तुला. पुस्तक वगैरे लिहायचा विचार नाही ना? शेवट कळला की लगेच. आणि मला माहिती आहे, मी परत आल्यावर
तू मला शेवट सांगशील, तोही गोड. नाव टेल मी ऑनेस्टली, तुला माझी आठवण येते की नाही? प्रियंका, विसर पडावा अशी व्यक्ती नाही आहेस तू नक्कीच. हर्ष, आर यू वेटिंग फॉर मी? प्रियंका, मला एक महत्वाची मीटिंग आहे. आय एम गेटिंग लेट. मला माहिती आहे, मनातल्या गोष्टी बोलून दाखवण्याचा तुझा स्वभाव नाहीये. ते समजून घ्यायचे असतात आणि त्या मला समजल्यात. यु नो व्हॉट हर्ष, मला आत्ता या क्षणाला काय वाटतंय, सगळं सोडून आत्ता तुझ्याकडे पळत यावं. आय एम गेटिंग लेट प्रियंका. लिसन हर्ष. बाय. हर्ष. बाय. बाय. बस 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 बस. तुझं ताट कुठे आहे? मला भूक नाही आहे. भूक नाहीये की जेवून आलीस तुझ्या याराबरोबर, त्या आनंद मयेकर बरोबर? पोट भरलं? अनिल, वाटेल ते बोलू नका. सॉरी 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 अस्मिता, सॉरी. बघ मी तुला मारणार नाही खरंच. मला फक्त खरं सांग, तुझं आणि त्या आनंद मयेकरचं खरंच काय आहे का? सांग ना. मी नाही मारणार तुला. सांग, खरंच सांग, खरं सांग, खरं सांग. मी तुम्हाला खरंच सांगते हो, माझं आणि आनंद मयेकर सरांचं काहीही नाहीये. खरंच नाहीये? खरंच नाहीये. अन्नाची शपथ घेऊन सांग, अन्नाची शपथ घेऊन सांग. हा, तुझं आणि आनंद मयेकरचं काय आहे? मी अन्नाची शपथ घेऊन सांगते, माझं आणि सरांचं काहीही नाहीये. अन्नाची खोटी शपथ घेते. अन्नाची खोटी शपथ घेते. अन्नाची खोटी शपथ घेते. अन्नाची खोटी शपथ घेते. माझा हात सोडा, नाही तर मी पोलीस कंप्लेंट करीन. पोलीस कंप्लेंट करणार? अगं, त्या हर्षवर्धनांच्या आईने इतक्या लगेचची तारीख काढली आहे, कशी तयारी होणार आपली? नको ग काळजी करू. मी यांना फोन करून सांगितलंय. ते म्हणाले मी ऑफिसातून घरी येताना 2-4 कामं करूनच येतो, मग तर झालं. पण मी म्हणते, एवढी घाई कशाला? आई, हर्षवर्धनांना आता त्यांच्या लग्नाची एवढी घाई झालेली आहे, त्याला आपण तरी काय करणार? हो की नाही ताई? हो की नाही? हर्षवर्धनांचा मेसेज वाचतेय. अंतर आम्ही बघू का? तुला आत्ता जेवढं चिडवायचं ना तेवढं चिडवून घे. एकदा तुझं लग्न ठरलं ना, मग बघ. काय बघणार तू? मनात तर उकळ्या फुटत असतील आनंदाच्या. हे रागावणं वगैरे सगळं खोटं आहे. हो की नाही? हो की नाही? हो की नाही? काय चाललंय? काय आहे? शी. ऐक, ओ बाबा, प्लीज खरंय, ही म्हणते ते खरं आहे. खूप कामं आहेत, कपडे शिवायला टाकायचे आहेत, खूप गोष्टींची खरेदी करायची आहे, दागिने, पत्रिका, एवढी सगळी कामं एवढ्या थोड्या दिवसात करायची म्हणजे धावपळ होणारच. त्यांना लग्नाची तारीख पुढे ढकलायला सांग ना. मला नाही करायचं इतक्या लवकर लग्न. हे घर तुम्हाला सगळ्यांना सोडून जायचं म्हणजे थोडी मनाची तयारी करायला नको का मला? ताई, इकडे ये ग. माझी ताई ये ना. तुला आता थोडी मनाची तयारी करावी लागणार आहे. एक मिनिट. काय करतेस? फोन लावतेय. कुणाला?
हर्षवर्धनांना. काय तू हर्षवर्धनांना का फोन ऐक का सांग ना अंतर. मला त्यांच्याशी बोलायचंय. मला त्यांना सांगायचंय तुम्हाला काय म्हणून लग्नाची एवढी घाई. माझ्या ताईला अजिबात घाई नाहीये. अंतर गप्प बस. काय करतेस पण तू माझ्या गप्प कशाला येते. माझ्या त्यांना बोलू दे एकदा त्यांच्याशी. म्हणजे तुला पण लग्नाची घाई आहे. गप्प बस ग तू. तुला काय तू आई बाबांच्या जवळच राहणार आहेस ना. तुम्ही पण सगळे एकमेकांच्या जवळ राहणार आहात ना. मीच एकटी त्यांच्या. आधी काय रे तुला आसावरीनं आणायला जायचं. गाडी घेऊन जा. चालेल. नीट घेऊन ये. कधी ते माई सांगेल तुला. बरं आणखीन काही. आत्ता काय करतोयस. काय नाही अरे अभ्यासच. तोच करा. हॅलो. हां एक मिनिट. माईला बोलायचंय. आसावरी हे बघ संध्याकाळी यायला जमेल का तुला. नाही साडीवाले ज्वेलर्स यांना बोलावलंय. संयोगिता पण येईल. संध्याकाळी. का ग काही प्रॉब्लेम. नाही म्हणजे आमच्या शाळेत कार्यक्रम आहे 7 वाजेपर्यंत. हरकत नाही. हर्ष सोडेल ना तुला नंतर घरी. आणि आदित्य तुला आणायला येईल शाळेत. चालेल ना. चालेल. मग तसं सांगून टाक घरी. का मी सांगू. नाही नाही मी सांगते ना. वाट बघते आहे संध्याकाळी. हो. ठेवू फोन. हो चालेल. नमस्कार सचिनराव. अरे विचारे तुम्ही इथे कुठे. नाही एका स्थळाच्या चौकशी करता आलोय. बरं. काय सचिनराव काय म्हणताय. नाही बाकी मजेत ना. मी माझं कर्तव्य आहो तुम्हाला विचारणं. कारण तुमचं लग्न मी जुळवून दिलंय. मुलगी चांगली मिळवून दिली की नाही. हो. तुमचं लग्न झालं तिकडे आसावरचही ठरलंय. काय. हो. कोणाशी ठरलं. हर्षवर्धन भोसले. हो चंद्रपूरचे फार मोठे बिल्डर आहेत. ओह छान झालं. चांगले आहेत ते. सचिनराव तुम्ही खरंच मनानं फार मोठे आहात. नाही विचारे मोठं मन आहे त्या आसावरीचं. चांगल्या माणसांचं नेहमीच चांगलं होतं. माझी खात्री आहे लग्नानंतर आसावरी खूप सुखात राहील. हर्ष अरे काय झालं तुला. कालही तुझा मूड बरा नव्हता. हर्ष काय सांगशील का मला. नाही ना. तुला मी आता जे सांगणार आहे ते ऐकल्यावर तुला खूप वाईट वाटेल. पण आज ना उद्या तुला मला हे सांगावं लागणारच होतं. असं काय सांगायचंय तुला. मी लग्न करतोय पुढच्या आठवड्यात. नाही ना रडू नकोस. प्लीज. नाही ना. नाही ना.
शांत हो नाही ना. तुला माहिती आहे माझ्यासमोर कोणी रडलेलं मला अजिबात आवडत नाही. हा दिवस कधीतरी येणारच होता. मला तुझ्याशी लग्न करता येणं शक्य नाही हे मी तुला खूप आधीच सांगितलं होतं. आणि माझं कधी ना कधीतरी दुसऱ्या कुठल्या मुलीशी लग्न होणार याबद्दल तुझीही मानसिक तयारी झाली होती. तुला कल्पना होतीच नाही ना. कल्पना असणं आणि प्रत्यक्षात होणं यात खूप फरक असतो हर्ष. आजपर्यंत तू फक्त माझा होतास, पण यापुढे तू दुसऱ्या स्त्रीचा होशील हर्ष. नाही रे, ही कल्पनाच मला सहन होत नाही. खूप त्रास होतो रे हर्ष. बाई दुसरं काहीही वाटून घेऊ शकते, पण नवरा नाही रे. मी तुझा नवरा नाही. पण मी तसंच समजत आले ना आजपर्यंत. आणि कधीतरी हे होणार ही भीती होतीच माझ्या मनात आधीपासून. पुढे तुझ्या आयुष्यात दुसरी बाई येणार आणि हळूहळू तू मला विसरून जाणार हर्ष. नाही, असं काही होणार नाही ना. अशी फक्त मनाची समजूत घालायची स्वतःची, दुसरं काय. मी इथे येत राहीन, पण आधीसारखं जेव्हा हवं तेव्हा मला येता येणार नाही. नाही ना. तू आता मला माझ्या मोबाईलवर फोन करायचा नाहीस, मेसेजही पाठवायचा नाहीस. आणि मला तुझ्याशी बोलावं असं वाटलं तरीही? हो, तरीही नाही. आपल्याला आता खूप जपून राहावं लागणार आहे नाही ना. मी सांगतोय तेवढं लक्षात ठेव. अशी कुठलीही चूक करू नकोस ज्यामुळे मला तुला आयुष्यात पुन्हा कधीही भेटता येऊ शकणार नाही. हर्ष प्लीज. मी निघतो. हर्ष प्लीज, तू आत्ताच आलायस ना रे. जाऊ नको ना, थांब ना जरा. ती घरी येणार आहे, मला पोचायला हवं. बाय. हर्ष, हर्ष. घे दे म्हाताऱ्याचा डबा. अरे बरं झालं डबा आणलास, म्हातारा भुकेने कावला होता. काय रे, म्हातारा काय जास्त त्रास देतो की काय? अरे नाहीतर काय, साहेबांचं नाव घेत बसलेला असतो आणि एकदा काय साहेब आले की गप्पगार होतो. बरं जा, डबा देऊन ये. हा घ्या तुमचा डबा आणि गप्प जेवायचा. बाकी काय म्हणतोस? ठीक आहे. आणि हो, साहेब का आता 8-10 दिवस येणार नाही. का रे? अरे साहेबांचं लग्न ठरलंय. अरे काय म्हणतोयस काय? अरे पण हाय कुठे लग्न? चंद्रपूरला. अरे ते चंद्रपूरला नवीन AC हॉल बांधला नाही का, मार्केटच्या बाजूला, त्याच हॉलमध्ये लग्न आहे.